हॅलो, आवाज येतोय का रे? कमेंट मध्ये सांगा, आवाज येतोय का? आवाज येतोय का? कमेंट मध्ये सांगा. ओके, आपापल्या नावाने या आणि आवाज येतोय का सांगा, कमेंट मध्ये सांगा मला. चालू होणार आहे, चालू होणार. येतोय का आवाज? हा, ठीक आहे. चला आता लक्ष द्या. हो का, समोर प्रश्न आहे. या समोरच्या प्रश्नाला आपण कंटिन्यू करू. बघा मी काय म्हणतो ते. ओके, बघा आता हा प्रश्न आहे, कोणत्याही दोन चिन्हांची अदलाबदल केल्यास समीकरण समतुल्य होईल किंवा सममूल्य होईल. ओके, तर इथं आता कोणता पर्याय आहे कमेंट मध्ये सांगत चला. चला, समोर प्रश्न आहे, कोणता त्या ठिकाणचा पर्याय असेल ते कमेंट मध्ये सांगण्याचा प्रयत्न करा. आता ह्याला नेमकं सोडवायचं कसं बघा. आता लक्ष द्या. हो का, ह्याला सोडवायचं कसं सांगतो तुम्हाला. काय करायचं आता, हो का, याच्यातले एक एक पर्याय ठेवायचे. समजा हे 95 आहे. ओके, आता जर समजा मी पहिला ए पर्याय निवडला, बघा लक्ष द्या, ए पर्याय मी निवडला, तर काय करावं लागेल आपल्याला. आता ए पर्याय निवडत असताना हे 95 आहेत, वजा भागाकार ऐवजी वजा घ्यायचे आणि वजा ऐवजी भागाकार घ्यायचे, आणि हे सोडवल्यास उत्तर तुमचं जर 65 आलं तर त्या ठिकाणचं उत्तर बरोबर आहे. लक्षात येतंय? तर ह्याच्यातलं पर्याय काय आलेला आहे, सी ऑप्शन म्हणालेत काही जण, बरेच जण डी ऑप्शन म्हणालेत. ठीक आहे, मी काय करतो, सी आणि डी जे आहे त्या दोन्ही मध्ये जातोय. विनाकारण पहिल्या ऑप्शनला जात नाही, कारण कुणाचं पहिला ऑप्शन आलेलं नाही तिथं. विनाकारण टाइमपास करू नका. ठीक आहे, आता बघा का, सी ऑप्शन जातो. ए बी तर कुणाचं पण दिसना झालेलं आहे, त्याच्यामुळे मी सी ऑप्शन डायरेक्ट घेतोय. बघा म्हणजे वजा आहे तिथं वजाच ठेवा, सी ऑप्शन घेतोय, कारण पर्यायामध्ये कमेंट मध्ये मला जास्तीत जास्त सी आणि डी दिसू लागलेत. बघा का कसं येते ते. 95 वजा हे 36 आहेत, हे भागिलेला त्या ठिकाणी भागिले 4च ठेवायचे, अधिकच्या ठिकाणी गुणिले ठेवायचे, हे 5 आहेत, आणि गुणिलेच्या ठिकाणी अधिक ठेवायचे, आणि हे 15 आहेत. आणि ह्याला सोडवल्यास तुमचं जर 65 आलं तर त्या ठिकाणचं हे उत्तर बरोबर आहे. ओके, आता पद्धतीनं जायचंय. बघा आता मला अगोदर सर्वात प्रथम हा सोडवायचा आहे, म्हणजे 95 आहे वजा 4 90 36 गुणिले 5 अधिक 15. आता यांचा गुणाकार 9 5 45, म्हणजेच 95 आले तर वजा 45 आहे प्लस 15 आहे. आणि आता हे प्लस मायनस 15 यांची वजाबाकी जर केली तर हा 0 येते. 9 मधून 4 गेले 5 येते, प्लस त्या ठिकाणी 15 आणि 50 60 65. उत्तर तुमचं जे येऊ लागले ते म्हणजे सी पर्याय त्या ठिकाणी येऊ लागले. ओके, बघा हो का, हे सोडवलंय. 4 90 36 9 5 45, 95 मधून 45 या ठिकाणी काढले तर 45 काढल्यात हे राहत होते ते. बघा आता हे जे राहिले ते म्हणजे 50 50 अधिक 15 ते म्हणजे 65. याचं उत्तर सी पर्याय आलेलं आहे. डी येऊ लागले का? ठीक आहे. किती किती पर्याय सांगणार, सी पर्याय आले तर येऊ लागले मला इथे. ठीक आहे, बाकीचा पण लागलेले आहे. बरोबर आहे का? आवाज येत नाही का माझा?
ओके, आवाज कस काय येत नाही? ओके ठीक आहे, दुरुस्त करतोय, 2 मिनिट थांबा. डी येत नाही, मी आता सांगितले डी की बाबा जिथं वजा आहे तिथं गुणिले करायचे. तर 4 गुणिले 95 एवढा गुणाकार किती येते बघा. 4 हे 95 4 एवढ्याचा गुणाकार 5 हे ही गुणाकार केल्यानंतर 4 9 येत आहे आणि 9 गुणिले 9 5 45 4 9 9 81 4 85 शक्य नाही. याचं उत्तर जे येत होतं ते म्हणजे सी पर्याय आहे. चला, ब्रेक होतोय का आवाज? नवीन बोर्डावरती घेतोय त्याच्यामुळे कदाचित थोडस प्रॉब्लेम येईल. याचं उत्तर सी पर्याय होतं. ना बी आहे, ना डी आहे, ना बाकी काय नाही. चला नेक्स्ट पुढचा प्रश्न बघा आता. 58 परत तसाच आहे. कोणत्याही 2 चिन्हांची अदलाबदल केल्यास समीकरण समतुल्य होईल. चला या प्रश्नाचं उत्तर बघा. आवाज येतोय का बघा? कमेंट मध्ये सांगा बरं मला. आवाज येत नाही मला तर इथं आवाज येते रे. तुमच्याकडनं काही प्रॉब्लेम आहे का बघा. माझ्याकडे आवाज येतोय. आवाज येतोय का बघा? आहे, माझ्याकडे आवाज आहे. तुम्ही तुमच्याकडला आवाज चेक करा थोडासा. ऑप्शन बी येते का? ठीक आहे. चला आता बाकीचे लक्ष द्या. आता बरेच जणांनी ऑप्शन बी म्हणलेला आहे. बघूत आपण ऑप्शन बी बरोबर येते का. आणि जर नाही आलं तर आपण पुढच्या टप्प्यात जाऊ. ए कुणाचं आलं असेल नसेल बघा. 15. आता बी ऑप्शन घेतल्यानंतर मी, कारण जे तुमचे ऑप्शन येऊ लागले त्यालाच मी सांगण्याचा प्रयत्न करतो. कारण प्रत्येकाला जर त्या ठिकाणी सांगत बसलो तर पुन्हा त्याच्यानंतर प्रॉब्लेम येईल. हा ठीक आहे. आता बघा, आता 15 आहे या ठिकाणी बघा. हा प्रश्न जो लिहितोय 15 आहे. बी ऑप्शन निवडलाय. वजा आहे तिथं अधिक लिहा. 9 ला 9 लिहा. भागिलेला भागिले त्या ठिकाणचे 6 घ्या. गुणिलेला गुणिले ठेवा. 10 ला 10 आणि जिथं अधिक आहे तिथं वजा 5 म्हणा. कुणी बी म्हणलेला असेल तर त्यांच्यासाठी बघा. हे आलं असेल तर ते पण बघूत आपण कसं येते नाही येते ते. आता ह्याला सोडवत असताना मी हे असं सांगितलं होतं बाबा, हे 15 अधिक 9 भागिले 6 गुणिले किती लिहायचे तिथं 10 वजा 5. आता याला जर बघा, आता 3 त्रिक 9 3 दोन्ही 6 बे 1 बे बे पंचे 10. आता हे 15 अधिक 15 त्याच्यानंतर 5 वजा किती 5 आहे. आणि 15 आणि 15 30 मधून त्या ठिकाणचे 5 गेले तर आलं उत्तर 25. म्हणून तुमचं बी ऑप्शन जे आहे ते म्हणजे बरोबर आहे. बाकीचे जे आहेत ते ऑप्शन त्या ठिकाणी घेण्यामध्ये काय अर्थ नाही. विनाकारण टाइमपास करू नका. आणि आवाज येत आहे तुमच्याकडनंच काही प्रॉब्लेम असेल. चला नेक्स्ट पुढचा प्रश्न बघा. आता पुढचा प्रश्न बघा. हा प्रश्न बघा आता. आणि मला वाटते जर बेरीज म्हणजे वजा आणि गुणिले म्हणजे भागिले यांची अदलाबदल केली तर खालील समीकरणात प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल. लक्ष द्या. आता आता इथं 15 भागिले म्हणजे काय, गुणिले म्हणजे भागिले यांची अदलाबदल म्हणजे तिथं भागिले त्या ठिकाणचं 14 ठेवायचे. भागिले ऐवजी काय ठेवायचे आपल्याला, गुणिले ठेवायचे. हे गुणिले 14 आहेत. अधिक ऐवजी वजा ठेवायचे ते 131 आहेत. आणि वजा ऐवजी अधिक ठेवायचे तर 729 आहेत. आणि पुन्हा त्याच्यानंतर पुढे जे दिलेलं आहे ते गुणिले आहेत 729. बघा 729 आहेत. भागिले किती म्हणायचे त्याला 81 म्हणायचे. आणि आता या प्रश्नाला आपल्याला सोडून घ्यायचंय. सोडवत असताना सर्वात प्रथम अगोदर आपल्याला काय सोडवायचंय, हा भागाकार सोडवायचा आहे. 729 आहेत भागिले 81 येत नसेल तर बघा 27 चा वर्ग घन म्हणजे त्या ठिकाणी पाठ असेल तर सोपं जातो. नाही तर आपापल्या पद्धतीनं 9 9 81 9 8 72 9 1 9 9 9 81 म्हणजेच एवढ्यासाठी 15 गुणिले 14 वजा 131 अधिक एवढ्यासाठी 9 आलेले येतं. आता पुढचा टप्पा घेत असताना बघा याला काय घेतोय ते यांचा गुणाकार. 14 चा वर्ग 196 प्लस त्या ठिकाणी 14 0 1 म्हणजेच त्या ठिकाणचं 110 त्या ठिकाणचं उत्तर आलं 210.
मग इथं ठेवा आता 210 वजा 131 अधिक 9. आणि आता यांची वजाबाकी, कारण 14 आहे, 14चा वर्ग किंवा 15 चौक 60 म्हणा, परत 15 एक 15, 15 आणि 6 21 म्हणजे 210 होत होतं. आता ह्यांना सोडवायचे. आता ह्यांची बेरीज करून घ्या वाटलं तर. हे प्लस प्लस आहेत. 210 आणि 9, 200 किती होते रे? 19. आणि 219 आहेत आणि मायनस 100 किती? 31 आहेत. हे 8 आहेत. परत देऊन टाकलं म्हणजेच या ठिकाणचे हे 7 आणि 1 8 आहेत. परत देऊन टाकलं. याचं उत्तर जे येत होतं ते म्हणजे 88 उत्तर येत होतं. बघा ते आलं 88. ठीक आहे, ओके. नेक्स्ट पुढचा प्रश्न बघा आता. हा बघा सेम तसाच आहे. परत एकदा बघा दिलेला आहे तो प्रश्न सोडून घेऊता. बघा 17 आहे, भागिले ऐवजी गुणिले घ्यायचे तर अधिक ऐवजी वजा घ्यायचे. 149 वजा ऐवजी अधिक घ्यायचे तर आणि गुणिले ऐवजी भागिले घ्यायचे. दोन्ही प्रश्न तलाठी भरतीतले मी घेतलेले आहेत. आता याला सोडवत असताना बघा नेमका अर्थ कशा पद्धतीने होत होते. हा बघा आता मला सोडवत असताना नियमानुसार अगोदर काय सोडवायचं रे बाबांनो सांगा. हा भागाकार आहे. परत 5 एक 5, 5 दोन्ही 10, 5 5 25, नाहीतर 25 5 सव्वाशे म्हणून पण आला असतं. आता भागाकार झाला, हा गुणाकार करा. आता 17 एक 17, परत एक 17 एक 17 आणि किती 18, 187 वजा 149 अधिक किती येत 25 आहे. मग आता याला मला सोडवायचं आहे. आता पुढच्या टप्प्यामध्ये बघा नेमकं काय होतं ते. आता यांची वजाबाकी पुन्हा प्लस म्हणला तरी चालतंय, नाहीतर हो काय ह्यांची बेरीज करून घ्यायची. 25 ला 25 धन धन ठेवायचं आणि 5 आणि 5 10 आणि 2 12, परत एक 10 आणि 1 11, परत एक 212 आहेत आणि वजा एकदाच म्हणजे 149 या पद्धतीनं वजाबाकी करा. हे 12 आहेत. 9 हे 9 3 12, परत देऊन टाकला. 11 मधून 5 5 म्हणजे हे 5 आणि 1 6, परत देऊन टाकला म्हणजे किती आलं 63 प्लस 63. किती जणांचं आलं? ठीक आहे, बरेच जणांचं आलेलं. 63 येतं, 99 नाही. नेक्स्ट पुढचा प्रश्न बघा. पुढचा बघा. आता हे पण तलाठी भरतीमध्ये टाकले. हे काय नाही, ते इसवी सन दिलेले आहे त्यांनी. ते पलीकडून तिथं न ठेवता ह्या खालच्या बाजूला ठेवलेला आहे त्यांनी. कोणत्या दोन अंकांची अदलाबदल केल्यास समीकरण समतुल्य होईल? मग आता अंकांची अदलाबदल करायचे, पर्याय तर दिलेलेच नाहीत, त्याच्यामुळे हा प्रश्न आपण सोडू शकणार नाही. त्याने अर्धवट छापलेला आहे प्रश्न. अर्धवट पर्याय दिलेत का तुमच्याकडे? बघा बरं. कोणत्या दोन अंकांची अदलाबदल केल्यावर असं म्हणलेलं आहे. ठीक आहे, पुढचा बघू. नेक्स्ट काय येते का पुढच्या मध्ये. हे असे पर्याय पाहिजे होते, त्यांनी ते पर्याय दिलेले नाही. त्याच्यामुळं त्याला न सोडवता पुढचा प्रश्न घ्या. 62 घ्या. 62 का? कारण आपण त्याला सोडू शकत नाहीत, पर्याय दिलेले नव्हते त्यांनी. ओके, हा प्रश्न घ्या. का या प्रश्नाला सोडवण्याचा प्रयत्न करू. कोणत्या दोन अंकांची अदलाबदल केल्यास समीकरण समतुल्य होईल? आता बघा याला सोडवत असताना काय करायचंय. ऑप्शन कितवं येते बघा. ऑप्शन याचा ऑप्शन डी. कोणत्या प्रश्नाचं ऑप्शन डी सांगू लागलात? ओके बघा 61 आहे, इथं 62 दिले, परंतु हा 61वा प्रश्न आहे. आणि ह्याचा ऑप्शन जे आहे ते बघा आता कोणतं येते ते पाहूत आपण. आता समजा पहिला ऑप्शन घेतलं. पहिला ऑप्शन घेतलं तर 7 आहे, तिथं 4 लिहायचे, वजाला वजाच ठेवायचे, 5 ला 5च ठेवायचे, गुणिले 6 ला 6च ठेवायचे, भागिले 2 आहे, अधिकला अधिकच ठेवायचे, 4 ऐवजी 7 ठेवायचे. आणि आता यांचा भागाकार करून घेऊ. बघा आता ह्यांचा भागाकार काय होतो ते. तेव्हा एवढं सोडवा. 4 वजा 5 गुणिले 2 6 अधिक किती 7. हे बघा 4 वजा 5 त्रिक किती 15 अधिक किती 7. आणि याला सोडवत असताना 7 आणि 4 किती आहेत 11 आहेत, मायनस त्या ठिकाणी 15. उत्तर येणार नाही. आपलं 3 म्हणलं होतं, हे मायनस मध्ये येऊ लागलंय, त्याच्यामुळे हा ऑप्शन येणार नाही. या पद्धतीनं पडताळा करा म्हणजे उत्तरापर्यंत जाता येतंय. आता विनाकारण टाइमपास न करता तुमचं उत्तर जे आले ते सी पर्याय काही जण म्हणू लागलेत आणि काही जण जे म्हणू लागलेत ते म्हणजे डी पर्याय वगैरे म्हणू लागलेत. चला आता बी, हे बी कुणाचा आलेला नाही, मी डायरेक्ट ह्याला घेऊन समजावून सांगतो. 7 वजा 5 गुणिले 6, 6 ऐवजी 4 घ्यायचे, भागिले 2 अधिक 4 ऐवजी 6 घ्यायचे, अल्टरनेट करायचं. एवढंच बघा आता नेमकं काय होतं ते. अगोदर भागाकार 7 वजा 5 गुणिले 2 दोन्ही 4 अधिक 6,
आता यांचा गुणाकार 7 वजा 5 दोन्ही 10 अधिक किती येते 6 आणि आता 6 आणि 6 12 आणि 1 13 मायनस 10 उत्तर 3. ह्याचं जे उत्तर आलेलं आहे ते म्हणजे पर्याय कोणता आलं त्या ठिकाणचं सी पर्याय आलेला आहे. बघा आपण पर्यायामध्ये काय घेतलं होतं जिथं त्या ठिकाणचं उत्तर हे बघा प्रश्न असा होता आणि जिथं 6 होतं तिथं 4 ठेवलं होतं. आपलं ऑप्शन जे आलेलं आहे ते म्हणजे सी पर्याय उत्तर येतं. सी पर्याय. ओके. हा चला नेक्स्ट पुढचा बघा आता डी येणार नाही. जे काही 62 क्रमांक आहे त्याचं उत्तर जे येतं ते म्हणजे सी पर्याय येतं. मी समजावून सांगितले बघा ते. नेक्स्ट पुढचा प्रश्न बघा आता. हा प्रश्न बघा. खालील दिलेल्या समीकरणामध्ये बेरीज व भागिले हे चिन्ह तसेच 2 व 4 ह्या संख्यांची अदलाबदल केल्यास कोणते समीकरण सममूल्य येईल किंवा समतुल्य येईल. एसओ मधला प्रश्न आहे. 2011 मधला हा प्रश्न आहे. आता बघा याला कशा पद्धतीने सोडवायचं ते. हा याला सोडवायचंय बघा आता. अंकांची 2 आहे 2 ऐवजी 4 घ्यायचंय. अधिक ऐवजी भागिले घ्यायचंय. 4 ऐवजी 2 घ्यायचंय. भागिले ऐवजी अधिक घ्यायचंय. 3 म्हणायचंय. ह्यांचा भागाकार केला तर 2 अधिक 3 म्हणजे 5 येते. म्हणजे हे शक्य नाही. ह्यांचा अदला बदल करा आता. 4 आहे त्या ठिकाणी 2 घ्या. अधिक आहे भागिले घ्या. 2 आहे 4 घ्या. भागिलेले आहे तर त्या अधिक घ्या आणि 6 ला 6 ठेवा. मला सांगा हा भागाकार येणारे 0.5 आणि 6 म्हणजे 6च्या पुढे जाणारे. त्याच्यामुळे हे पण शक्य नाही हे पण शक्य नाही. हे बघा आता 2 आहे अधिक आहे ह्याला म्हणायचंय 4 म्हणायचंय भागिले 3 हे का हे आवर्ती येऊ लागले त्याच्यामुळे हे सुद्धा शक्य नाही. ह्याला बघा आता 4 आहे भागिले 2 आहे अधिक 6 आहे. एवढा भागाकार 2 येतो अधिक 6 म्हणजेच 8 येतो. म्हणजे उत्तर तुमचं डी पर्याय बरोबर होतं. चला नेक्स्ट पुढचा प्रश्न. डी पर्याय हे त्या प्रश्नाचं उत्तर होतं. पुढचा बघा. खालील दिलेल्या समीकरणामध्ये परत तसा आहे. टेट एक्झाम 2022 मध्ये टाकला होता. मगाचा प्रश्न हा प्रश्न बघा आता काय झालेला आहे तो. मगाचा हा होता आणि आताचा दिलेला हा आहे. बघा तसं सेम सोडवायचंय. चिन्ह पण बदलायचे आणि संख्या पण बदलायचे. हा मग सांगा आता याला सोडून घेऊता 8. 8 बदलायला सांगितले का नाही. अधिक आहे तिथं भागिले. 4 ला 4 भागिले आहे तिथं अधिक. 5 ला काय ठेवायचे 2 आणि भागिले आहे तिथं अधिक आणि ह्याला काय ठेवायचे त्या ठिकाणी 2. म्हणजेच अधिक होतं. अधिक आपल्याला त्या ठिकाणी जिथं होतं तिथं भागिले ठेवलं. गुणिलेला त्या ठिकाणी गुणिलेला काही म्हणलं नाही म्हणून गुणिलेला गुणिलेच ठेवा. 4 गुणिले हे बघा परत 8. त्याच्यानंतर अधिक आहे तिथं भागिले. 4 ला 4 ठेवा. गुणिले आहे तिथं गुणिलेच ठेवा. 5 आहे तिथं त्या ठिकाणी 2 घ्या. भागिले आहे तिथं त्या ठिकाणी अधिक घ्या. 2 आहे तिथं 5 घ्या. ठेवा बघा. आणि आता याला सोडवण्याचा प्रयत्न करा. काय येतं बघा आता. हे 4 दोन्ही 8 गुणिले 2 अधिक 5. हा बेदोनी किती 4 प्लस 5. हा सांगा उत्तर किती 9. किती आलं 9. करेक्ट आहे. चला नेक्स्ट पुढचा प्रश्न बघा. आता सेम तसाच आहे बाबा. उलट सोपा आहे. ठीक आहे 22 मध्येच टाकलेला आहे तो पण. 8 आहे तिथं 6 घ्या. भागिले तिथं अधिक आहे. 2 ला 2च ठेवायचे. गुणिलेला गुणिलेच ठेवायचे. 6 आहे तिथं काय ठेवायचे 8 ठेवायचे आणि याला सोडून घ्या. 8 अधिक 8 दोन्ही 16 16 6 दोन्ही 12 म्हणजेच 22. या प्रश्नाचं उत्तर 22 आलं. करेक्ट आहे. नेक्स्ट पुढचा प्रश्न बघा बरं आता. हा कोणत्या 2 संख्यांची अदलाबदल केल्यास समीकरण समतुल्य होईल. आता परत तशाच पद्धतीने आहे. 65वा प्रश्न आहे. जिथं पीपीटी मध्ये 66 दिलेला आहे. त्याच्यातला पुढचा प्रश्न बघा आता. हे समजा मी पहिला पर्याय घेतला. सेम 9 मायनस 5 आहे तिथं 8 ठेवा. भागिले आहे तिथं भागिले. 4 ला 4 ठेवायचे. गुणिले तिथं गुणिले. 2 ला 2 ठेवायचे. अधिक ला अधिक. 8 आहे तिथं 5 ठेवायचे आणि ह्याला सोडवल्यानंतर उत्तर काय येते ते पाहून घ्यायचे. बघा आता याला सोडवल्यास उत्तर काय येतं. एवढं सोडून घ्या. येऊ का 9 वजा 4 दोन्ही 8 गुणिले 2 प्लस किती 5. 9 वजा 2 दोन्ही 4 प्लस 5
आता हे 5 1 म्हणजे त्या ठिकाणी 7 येतील का? नाही. हे बघा आता त्यांची वजाबाकी 5 आणि 5 10 येऊ लागले. संपला हा विषय. पहिला या ठिकाणी नाही. अशा पद्धतीनं पडताळा करायचे. सांगा कमेंट मध्ये मला उत्तर काय आलं. 65चं उत्तर काय आलेलं आहे. 4 नंबर येते का? ठीक आहे. डायरेक्ट मी आता 4 नंबर सांगण्याचा प्रयत्न करतो. बघा आता हे 9 आहे. 9 ला 9 ठेवा. वजा 5 ला वजा 5 आहे. भागिले 4 आहे त्या ठिकाणचं 2 आहे. गुणिलेला गुणिले ठेवतोय आणि 2 आहे त्या ठिकाणी 4 ठेवायचं. अधिकला 8 ठेवायचे. 8 बद्दल काय नाही, चिन्ह काय बदलायचे नाहीत. बघा मी काय म्हणले जरा समजून घ्या. जिथं म्हणजे 9 आहे 9 ला 9 ठेवलेला आहे, वजाला वजा ठेवलेला आहे, 5 ला 5 ठेवलेला आहे, भागिलेला भागिले ठेवलेला आहे, 4 आहे तिथं 2 ठेवलेला आहे, गुणिलेला गुणिले 2 आहे तिथं 4 ठेवलेले आहेत आणि अधिक 8 ठेवले. आता ह्याला सोडवल्यास ते येते का पाहायचंय आपल्याला. पाहून घ्या आता. हा भागाकार करायचा आहे. 9 वजा 5 भागिले 2 गुणिले 4 अधिक 8 घेतलेला आहे. परत क्रॉस मध्ये भाग विनाकारण जबरदस्ती नको. 2 दोन्ही 4 9 वजा 10 अधिक 8 आहे. आता हे 8 आणि ह्या ठिकाणचे 8 दोन्ही 16 आणि 1 17 वजा 10 म्हणजे उत्तर किती आलं 7. म्हणून याचं उत्तर जे येत होतं ते म्हणजे डी पर्याय येतं. करेक्ट आहे. नेक्स्ट पुढचा प्रश्न बघा आता. हा सेम तसाच आहे. विनाकारण टाइमपास करू नका. ह्याच्या अगोदर पण झालेलं होतं. या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट मध्ये सांगा. चला झालं. कोणत्या 2 अंकात अदलाबदल केल्यास समीकरण समतुल्य होईल. या प्रश्नाचं उत्तर कमेंट मध्ये सांगा. कोण आहे? एमपीएससी कंबाईन जय सेवालाल सर दररोज क्लास असते का? सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार हे 4 दिवस माझे दररोजचे 1 सव्वा तास लेक्चर मी घेणार आहे. हा कंटिन्यू मध्ये घेणार आहे. हा चला ऑप्शन डी आलं शेवटचं. बघा आपण डायरेक्ट डी चा आपण विचार करून घेऊता विनाकारण टाइमपास न करता. कारण कमेंट मध्ये तुम्ही सांगू लागलात. तेव्हा हे 7 आहे. वजाला वजा ठेवा, 5 ला 5 ठेवा, गुणिलेला गुणिले 6 आहे तिथं 4 लिहा, भागिलेला भागिले 2 ला 2 अधिक 4 आहे त्या ठिकाणी 6 लिहा. आणि आता याला सोडवण्याचा प्रयत्न करा. बघा येते का नाही ते. हा अगोदर मला हा भागाकार करायचा आहे. 7 वजा 5 गुणिले गुणिले हे येतात ते म्हणजे 2 दोन्ही 4 अधिक 6. 7 वजा 5 दोन्ही 10 अधिक 6. 6 दोन्ही 12 1 13 वजा 10 म्हणजे उत्तर 3. हे त्या ठिकाणचं करेक्ट उत्तर होतं. ठीक आहे. ओके. 65 चा प्रश्न 65 सांगितलं ना आता. आता 66 झाले. 66 सुद्धा डी पर्याय आलेला आहे. नेक्स्ट आता हे काय उलाले इथं 68 आहे परंतु इथं 67 आहे. आणि हाही प्रश्न फक्त आता चिन्ह बदलायचे. चला हे जे 68 67 दिसतंय त्या प्रश्नाचं उत्तर कमेंट मध्ये सांगा. सांगा पटमने काय ते कमेंट मध्ये सांगा. कारण सेम तशाच पद्धतीचा प्रश्न आहे. नाहीतर मी सांगायला तयार आहे. बघा हो का. आता याला सोडवत असताना सर्वात प्रथम मला काय करावं लागणार आहे. पहिला जर ऑप्शन निवडला तर काय होते बघा. 95 वजा ऐवजी भागिले त्या ठिकाणी 36 आहेत. भागिले ऐवजी वजा 4 अधिक 5 गुणिले 15. मला सांगा हा भागाकार कशात येऊ लागलाय. पॉइंट मध्ये. उत्तर इथं कशात दिलेलं आहे. पूर्णांकामध्ये. त्याच्यामुळं पहिला ऑप्शन तर नसणारच आहे. नेक्स्ट आता दुसरा ऑप्शन घ्यायचं. हे बस याच पद्धतीनं पडताळा करायचंय. विनाकारण टाइमपास न करता कसं पडताळा करायचं मी ते सांगितलेलं आहे. आता मी काय करतो डायरेक्ट समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो. बघा आता किती ऑप्शन आले म्हणलात सांगा बरं. सी ऑप्शन येतंय. ठीक आहे. एकदा सी ऑप्शन बघून पुन्हा डी कडे जाऊता. बी तर नाही आलं कुणाचं. हा ऑप्शन निवडूत आपण. बघा काय म्हणतो ते. हे 95 आहे वजा 36 आहे भागिले 4 आहे अधिक आहे तिथं गुणिले 5 आहे गुणिले आहे तिथं अधिक 15 आहे. आणि आता याला सोडवण्याचा प्रयत्न करूता. बघा सोडवल्यास काय उत्तर येते. मला अगोदर एवढं सोडवायचं आहे. 95 वजा 4 9 36 गुणिले 5 अधिक किती 15. मला वाटतं हा याच्या अगोदर बी 9 5 45. 95 वजा 45 प्लस किती आले 15. आणि हे काय हे 0
परत हे 5 प्लस 65 हे मग झालेल्या सारखं वाटतंय. रिपीट आला का की बघा तो प्रश्न. आणि याचं उत्तर जे आहे ते म्हणजे सी पर्याय येतं. म्हणजेच त्या ठिकाणचं सी पर्याय गुणिले व अधिक हे त्या ठिकाणी येतं. नेक्स्ट पुढचा प्रश्न बघा बरं, या ठिकाणी काय दिलेला आहे. सेम तसाच प्रश्न आहे. बघा काय म्हणतो ते. 65 करेक्ट आहे. अगोदर झालेला आहे. सुमित सांगते अगोदर झालेला आहे. मला पण झाल्यासारखा वाटतोय म्हणून जरा सांगितलं मी तिथं. आणि हा सुद्धा झाल्यासारखा वाटतंय मला. बघा बरं झालाय का. जरी झाला नसेल तरी सेम त्याच्यासारखाच आहे. ठीक आहे. काही जणांनी सांगितले डी पर्याय सांगू लागलेत बरेच जण. बघा बरं ठीक आहे, डायरेक्ट मी डी घेतो. झाला असेल किंवा नसेल का हा डी पर्याय बघा. हे 15 आहे, 15 आहे, वजा आहे तिथं अधिक घ्या. 9 ला 9 भागिलेला 6 गुणिलेला 10 अधिक आहे तिथं वजा 5 ला 5. बस याला आता सोडवायचंय मला. का सोडवायचंय बघा आता. 15 आहे अधिक 9 भागिले 6 गुणिले 10 वजा किती आहेत 5. याला सोडून घ्यायचंय मला आता. 3 त्रिक 9 3 दोन्ही 6 बेग बे बे पंचे 10. 15 अधिक 15 मायनस 5 15 दोन्ही 30 वजा 5 25. हे मला वाटते त्यानं रिपीट मध्ये छापलाय काय की, त्याच्यामुळं ह्याच्या अगोदरी झालेलाच होता हा. पाहून घ्या जरा. नेक्स्ट पुढचे बघा बरं. हा प्रश्न घ्या आता सगळ्यांनी. हा प्रश्न सोडवा. स्टार चिन्ह बदलण्यासाठी आणि दिलेले समीकरण समतोल करण्यासाठी गणितीय चिन्हाचे अचूक संयोजन निवडा. त्यात 2022 मध्ये टाकलेला आहे. चला चला लवकर. बर ओके. राजमुद्रा अकॅडमी बरेचसे नाव आहेत त्याच्यामुळे त्या नावामध्ये काय नसतं. चला बाकीचे लक्ष द्या, आपापल्या प्रश्नाकडे लक्ष द्या. डी येते का उत्तर. 4 पर्याय येऊ लागले याचं. ओके बघा 4 पर्याय म्हणू लागले. पाहून घ्या इथं हा 16 गुणिले 4 बरोबर 16 चौक 64. बस या पद्धतीनं ठेवा. ओके नेक्स्ट पुढचा प्रश्न. हा बघा आता 70 जिथे 71 दिलेला आहे. या प्रश्नाचं उत्तर बघा. पुढचा दिलेला आहे. करेक्ट होतो तो प्रश्न. 4 4 4. ओके ओके. चला पाहतोय मी त्या ठिकाणचे उत्तर वगैरे. चला हा समोरचा प्रश्न दिला याचं उत्तर बघा आता. कितवा पर्याय येते ते. सी पर्याय येत. ओके 3 3 सी पर्याय. ओके बघा आता याच्यामध्ये बरेच जणांचं सी पर्याय उत्तर म्हणू लागलेत. ह्याला सगळ्यांनी जरा थोडस फोकस करा. बघा एकदा ठेवून बघूत येते का. कारण ज्यांचा आलेला आहे तेच पडताळा सांगतो. ज्यांचं म्हणजे त्या ठिकाणी येत नाही त्याला विनाकारण टाइमपास नका. 6 आहे स्टार आहे तिथं गुणिले द्यायचंय. 15 ला 15 लिहा. स्टार आहे तिथं पुढे भागिले द्यायचे. 10 ला 10 लिहा. पुढचं स्टार आहे तिथं अधिक आहे. अधिक आहे आणि इथं काय लिहिलेलं आहे 3 आहे आणि स्टार आहे तिथं बरोबर आहे आणि इथं 12 आहे. बघा 3 नंबरचा पर्याय मी ठेवून सांगतोय. बघा लक्ष द्या प्रश्न कसे होते ते. आणि आता ह्याच्यामध्ये ठेवून आपण सोडवून घेऊ. बघा आता अगोदर ह्याला भागाकाराच्या स्वरूपात 6 गुणिले 15 छेद 10 आहेत अधिक 3 आहेत बरोबर 12. ह्याला आता संक्षिप्त करून घेऊ. बघा संक्षिप्त करा. काय होतं संक्षिप्त. 5 त्रिक 15 5 दोन्ही 10 बेग बे बे त्रिक 6 3 त्रिक 9 अधिक 3 बरोबर 12. आणि इकडे बघा 9 3 किती 12 बरोबर 12. म्हणजे तुमचं जे उत्तर आलंय ते म्हणजे तिसरं जे आहे सी पर्याय हे त्या ठिकाणचं करेक्ट उत्तर होतं. नेक्स्ट पुढचं बघा आता. ओके नेक्स्ट पुढचा घ्या. हा प्रश्न दिलेला आहे 71. हा प्रश्न आहे 72 पीपीटी क्रमांक आहे परंतु 71 एक न पाठीमाग जातं. बघा आता ह्या प्रश्नाचं उत्तर द्या मला. चला कमेंट मध्ये सांगा.
156 कुणाचं उत्तर येते ते बघा. एकशे 156 ज्याचं उत्तर येतंय ते बघा, आणि बाकीच्याने लिहिण्याचा प्रयत्न करा, कारण तुम्ही त्याला जर व्यवस्थित सोडवला तरच ते येणार आहे बघा. ओके, आलेले बरेच जणांचं फास्ट होतंय. फास्ट होत नाही रे बेटा, सोपं आहे. पूर्णांक संख्या प्रकरण आहे, फक्त पूर्णांक संख्या आहे. वर्गात एकदा झालेलं आहे, बऱ्याचशा बॅचला झालेलं आहे, रिपीट होऊ लागलंय. हे तुम्ही जर वर्गामध्ये असताल तर क्लासमध्ये तुम्हाला माहिती असते की बाबा हे सगळे झालेले आहेत. परत मी ऑनलाईन मध्ये घेतोय, कुणी जर राहिले किंवा नवीन ऍडमिशन असतील तर त्यांच्यासाठी हे 8 चाललेलं आहे. झालं? ओके. हा, काय पर्याय आले म्हणला? दोन म्हणू लागलात का? ठीक आहे. काय हे 2 पर्याय म्हणू लागलेत. बरेच जण आपण डायरेक्ट 2 नंबरला सोडवण्याचा प्रयत्न करूता. हे 2 नंबर म्हणजे हे 2 नंबरचा आहे. लक्ष द्या आता. 105 म्हणलेला आहे, 105 ए म्हणलेला आहे, ए ला भागिले म्हणलेला आहे. पुन्हा नंतर 15 म्हणलेला आहे. बी म्हणजे गुणिले म्हणलेला आहे. बरोबर आहे का? बी आहेत म्हणजे इथं गुणिले आहे. त्याच्यानंतर बी झाल्यास 22, सी म्हणजे अधिक म्हणलेला आहे, पुन्हा 13 म्हणलेला आहे, डी म्हणजे वजा म्हणलेला आहे, 11 म्हणलेला आहे. हा तुम्ही पर्याय निवडला, पाहू त्याला येतो का नाही. ते नाही आलं तर दुसरा पर्याय घेऊ, आलं तर मग इथं उत्तर आलं. आता ह्यांचा गुणाकार करा. हा, 15चा पाडा म्हणा. 15 सत्ती 5 दर्शे, 7 गुणिले 22 अधिक 13 वजा 11. आता येत नसेल तर बघा, 22 सत्त 54, नाहीतर 7 दोन्ही 14, 1 7 दोन्ही 14 आणि 1 15 असं बी म्हणला तरी चालतंय. हो का? बघा आता 11 आणि 13 आणि 11 आहेत बघा. 13 आणि 11 घेत असताना काय करायचं पहा बरं. आता 13 आणि 11 आहेत, इथल्या इथं कटवा, म्हणजे 154 प्लस 154 प्लस या ठिकाणी जे येणारे ते 2 येतात, म्हणजे 100 किती आले? 56. काय दिले? का इथं 156 दिलेलं आहे. त्याच्यामुळं 2 नंबरचं हे त्या ठिकाणचं करेक्ट उत्तर आहे. 2 नंबरचं बी करेक्ट. व्हेरी गुड. चला नेक्स्ट पुढचा बघा बरं. हा तसाच आहे पहा, ह्याला पण सोडून घ्या. आणि सोबत मी इसवी सन दिलेले आहेत. कशाचे विलोपन 20 असेल असं म्हणलंय. हो का? कशाचे विलोपन 20 असेल. नेक्स्ट पुढचा प्रश्न तो संपलाय. आता पुढचा घ्या आता आणि सोडवा. जरा थोडस सांगा कमेंट मध्ये काय येतं ते. ओके, करेक्ट, व्हेरी गुड. करेक्ट आहे. 2-3 मॅडम फास्ट मध्ये उत्तर सांगू लागलेले आहेत. करेक्ट आहे उत्तर त्यांचं. ओके, चला लक्ष द्या आता. बघा काय म्हणतोय ते. पहिलं म्हणलेले आहेत, पाऊत पडताळा करूता. बरेच जणांचं उत्तरच पहिलं म्हणू लागलेत आणि असण्याची शक्यता सुद्धा आहे. बरेच जणांनी उत्तर सांगितलेले पहिलं. का 100 आहे. ए म्हणजे भागिले घेतलाय. 50, बी म्हणजे गुणिले आहे. 30, डी म्हणजे अधिक आहे. 40, सी म्हणजे वजा आहे. आणि 80 आलं. तिथपर्यंत आलेला आहे. आता काय करायचंय मला? आता याला सोडवण्याचा प्रयत्न करूता. एवढं सोडवता. 50 दोन्ही 100 गुणिले 30 अधिक 40 वजा 80. आता नेक्स्ट याला सोडून घेऊता. तो जर काय सोडवायचंय मला? गुणाकार. 30 दोन्ही 60 अधिक 40 वजा 80. हे आलं 100 वजा आणि उत्तर आलं 20. करेक्ट आहे. पहिलंच त्या ठिकाणचं तुमचं बरोबर होतं. ओके, चला नेक्स्ट पुढचा प्रश्न बघा. 74 कुठं टाकलाय? ते इसवी सन दिलंय बघा. ते आपापसात बदलायचं आहे. रायगड पोलीस 2021 आहे आणि 22 डिसेंबर 2013 STI ला सुद्धा टाकलेला आहे. दोनदा रिपिटेशन झालेला आहे. ठीक आहे.
ओके, चला बघा आता. आता याला सोडवायचंय. बरेच जणांचं उत्तर 4 नंबर येऊ लागले बघा. त्याच्यामुळे आपण डायरेक्ट 4 कडे जाऊ. विनाकारण टाइमपास एक एक करायची गरज नाही आपल्याला. बघा काय काय झाले ते. 12 भागिले, भागिले ऐवजी काय घ्या म्हणलंय 4 नंबरला. बघा बरं, भागिले ऐवजी काय घ्या म्हणलंय, गुणिले. 2 वजाला वजा, 6 ला 6, गुणिले ऐवजी काय घ्यायचंय, भागिले 3, अधिक 8 ला 8. पाहून घ्या आता हे येते का बघा आता. आता याला सोडवत असताना अगोदर हा भागाकार 12 गुणिले 2 वजा 3 दोन्ही 6 प्लस किती 8, 12 दोन्ही 24, 24 वजा 2 अधिक 8 22, आणि ह्याचं उत्तर आलं 22 प्लस 8 30. काय आले नाही की रे. आपल्याला ह्याला सोडवल्यास उत्तर किती यायला पाहिजे होतं, ते म्हणजे 16 यायला पाहिजे होतं. ठीक आहे, पुढचा बघूता आता. बी पर्याय बघूता. ए पर्याय म्हणणारे जे होते त्याचं उत्तर नाही ते. आता बी ऑप्शन मध्ये चला. आता हे 12 आहे, भागिले आहे, भागिले 2च आहेत, वजा आहे अधिक 6, गुणिले 3, आणि अधिक आहे तिथं वजा 8 आहे. बघा नीट त्याला सोडवण्याचा प्रयत्न करू. बघा अगोदर एवढं सोडवा. हा, बेसकुम 12 अधिक वजा 8, 6 अधिक 6 त्रिक 18, 8 गेले म्हणजे 10, 10 6 16. हे त्याचं करेक्ट उत्तर आहे बी. बघा या ठिकाणी 8 गेले म्हणजे 10 राहत होते, 10 6 किती 16. या प्रश्नाचं बी हे करेक्ट उत्तर होतं, नंबर 2. नेक्स्ट पुढचा प्रश्न बघा. हा ठीक आहे, माझं या ठिकाणी पहिलं प्रकरण संपलेलं आहे, ते म्हणजे पूर्णांक संख्या. आता आपल्याला पुढे जे घ्यायचं आहे, ते म्हणजे एक नवीन प्रकरण, ते म्हणजे विभाज्यतेच्या कसोट्या. या प्रकरणाला आपण सुरुवात करू. चला नेक्स्ट प्रकरण काढून घ्या. विभाज्यतेच्या कसोट्या प्रकरण पूर्णांकाचं संपलं ना. ठीक आहे मित्रांनो, विभाज्यतेच्या कसोट्या याची पीपीटी बनलेली नाही म्हणते, आणि आपलं इथं हे प्रकरण संपलेलं आहे पूर्णांक संख्या. त्याला आपण इथंच थांबूता. कारण या ठिकाणी आपल्याला पुढच्या प्रकरणाची पीपीटी सध्या इथं उपलब्ध नाही. त्याच्यामुळं इथंच आज थांबूता. उद्याच्या तासामध्ये आपण विभाज्यतेच्या कसोट्या हे प्रकरण कंप्लीट करून घेऊ. गुड नाईट सर्वांना. थांबू आपण.